नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित हा विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या तसेच इयत्ता 4थीच्या ATS परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यामध्ये आपण आज अपूर्णांक हा घटक अभ्यासत आहोत. अपूर्णांकाचा अर्थ काय, अपूर्णांकाचे लेखन, वाचन, व्यवहार्य अपूर्णांक म्हणजे काय, समच्छेद अपूर्णांक, छेदभिन्न अपूर्णांक, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतारता क्रम हे अभ्यासत आहोत. त्याच्यावर आधारित स्वाध्याय अभ्यासण्यापूर्वी आपण त्याच्या महत्त्वपूर्ण बाबी अभ्यासू आणि त्यानंतर त्याचा स्वाध्याय अभ्यासू. आता अर्धा भागाचं लेखन कसं करतात, 1/2. त्याचे वाचन कसे करतात, 1/2. अंश 1 आणि छेद 2, 1/2, 1/2 असे वाचन करतात. आता अर्धा भाग म्हणजे काय, आता एक पूर्ण वस्तू आहे, समजा हे पूर्ण वस्तू, त्याचे 2 समान भाग केले, त्याच्यापैकी जो एक भाग आहे त्याला म्हणायचं अर्धा भाग. एक पूर्ण वस्तूचे 2 समान भाग केले असतात, त्याचा जो एक भाग येतो त्याला अर्धा भाग म्हणायचं. त्याचे लेखन 1/2 असे करतात. त्याच्या वरचा जो असतो त्याला अंश म्हणायचं आणि खाली जे लिहिलेलं असतो, रेषेच्या खाली जे लिहिलेलं असतो त्याला छेद म्हणायचं. आणि याचं वाचन कसं करायचं, 1/2 करायचं. आता पावभाग, त्याचं लेखन कसं करतात, 1/4, 1/4 किंवा 1/4 असे वाचन करायचं त्याचं. आता पावभाग म्हणजे काय, आता एक पूर्ण वस्तू आहे, त्याचे 4 भाग करायचे. त्या 4 भागापैकी 4 भाग खाली छेदामध्ये ते 4 भाग लिहायचे आणि त्याच्यापैकी एक भाग, त्या 4 भागापैकी एक भाग म्हणजे पावभाग. आता समजा याचे 4 भाग समान भाग केले, त्यापैकी जो एक भाग आहे त्याला काय म्हणायचं, पावभाग. 1/4 वरचा असतो तो अंश आणि खाली असतो तो छेद, त्याचं वाचन 1/4 किंवा 1/4 असं केलं जातं. पाऊण म्हणजे काय, एक पूर्ण वस्तू आहे, त्या पूर्ण वस्तूच्या 4 समान भाग केले असतात, त्याच्यामधले 3 भाग म्हणजे पाऊण. 1 भाग, हा 2 भाग आणि 3 भाग म्हणजे पाऊण. म्हणजे एका पूर्ण वस्तूचे 4 समान भाग केले असतात, त्यातले 3 भाग म्हणजे पाऊण. त्याचे लेखन 3/4 असं केले जाते. वरती अंश 3, खाली मध्ये रेष आणि खाली 4/4. 3/4/4 असे वाचन केले जाते. 3/4 असे वाचन केले जाते. अपूर्णांकाच्या छेदस्थानी लिहिलेल्या संख्येमुळे वस्तूचे किती समान भाग केले आहेत ते समजते, तसेच त्यांच्या अंशामुळे त्यापैकी किती भाग घेतले हे समजते. आताच आपण पाहिलं 3/4 म्हणजे किती समान भाग केले, त्या वस्तूचे 4 भाग केलेत. ह्या वस्तूचे 4 भाग केले, त्यापैकी आपण घेतले किती, 3 घेतले. अंश म्हणजे किती भाग घेतले आणि खालचा छेद म्हणजे किती समान भाग केले हे समजते. समच्छेद अपूर्णांक. समच्छेद, सम म्हणजे सारखा छेद. आता उदाहरणार्थ बघा, 2/7, 3/7, 4/7, 5/7, 6/7. याच्यामध्ये छेद समान आहे आणि अंश भिन्न आहे, त्याला समच्छेद अपूर्णांक असं म्हणायचं. ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतो, ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो त्यांना समच्छेद अपूर्णांक असतो, त्याला काय म्हणायचं, समच्छेद अपूर्णांक. समान अंश असणारे अपूर्णांक. आता उदाहरणार्थ बघा, 1/2, 1/3, 1/4, 1/5. याच्यामध्ये एक हा अंश समान आहे सगळीकडे आणि छेद भिन्न आहे, त्याला समान अंश असणारे अपूर्णांक. ज्याचा अंश समान असतो त्याला समान अंश असणारे अपूर्णांक असं म्हणायचं. समच्छेद अपूर्णांकाची तुलना बघा. दिलेल्या समच्छेद अपूर्णांकामधील ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक दिलेल्या दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा लहान असतो. आता उदाहरणार्थ बघा, 4/11, 6/11. याच्यामध्ये कुठला लहान आहे, ज्याचा अंश लहान आहे. अंश लहान कशाचा आहे, 4/11चा अंश लहान आहे.
तो अपूर्णांक दुसऱ्या अपूर्णापेक्षा लहान, म्हणजे 4/11 हा अपूर्णांक 6/11पेक्षा काय झाला, लहान झाला. हा 6/11 मोठा, 4/11 लहान. आता बघा, समान अंश असणाऱ्या अपूर्णांकाची तुलना. समान अंश असणाऱ्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो, आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ 1/2, 1/4, 1/5 याच्यामध्ये बघा अंश समान आहे, म्हणजे समान अंश असणारे अपूर्णांक आहे. ज्याचा छेद लहान, याचा छेद लहान आहे. 2, 4 आणि 5 हे छेद आहेत. त्यामध्ये कुठला छेद लहान आहे? 1/2 अपूर्णांकामधला छेद लहान आहे, तो अपूर्णांक मोठा. आणि ज्याचा छेद मोठा, 1/5चा छेद मोठा आहे, तो अपूर्णांक लहान. बघा आता छेद, आपण फक्त छेद बघूया. 2, 4 आणि 5 यांच्यामध्ये 2 पेक्षा 4 मोठं, 4 पेक्षा 5 मोठं. परंतु अपूर्णांकामध्ये काय, 1/2 मोठं, कारण जो अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. 1/4 मोठा 1/5 पेक्षा, 1/5 पेक्षा 1/4 मोठा, आणि 1/4 पेक्षा 1/2 मोठा. किंवा असंही लिहिता येते, 1/5 पेक्षा 1/4 मोठं, त्याच्यापेक्षा 1/2 मोठा. हे असं कधी फक्त समान अंश असणाऱ्या अपूर्णांकाची तुलना करताना. आता बघा, अपूर्णांकाचा चढता व उतरता क्रम. दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशाचा जो चढता किंवा उतरता क्रम असतो तोच चढता व उतरता क्रम त्या अपूर्णांकाचा असतो. आता उदाहरणार्थ बघा, 8/15, 7/15, 1/15, 4/15 आणि 2/15 यांच्यामध्ये अंशाचा चढता क्रम बघू. सुरुवातीला 1, त्यापेक्षा मोठं 2, त्यानंतर 4, 4पेक्षा मोठं 7, 7पेक्षा मोठं 8. म्हणजे आपण तोच अंशाचा जो चढता क्रम असतो तोच अपूर्णांकाचाही चढता उतरता क्रम. 1/15पेक्षा 2/15 मोठं, 2/15पेक्षा 4/15 मोठं, 4/15पेक्षा 7/15 मोठं, 7/15पेक्षा 8/15 मोठं. हा झाला चढता क्रम. आता उतरता क्रम बघा. जो अंशाचा उतरता क्रम असतो, आता अंशाचा उतरता क्रम 8पेक्षा 8 मोठं, त्याच्यापेक्षा लहान 7, 7पेक्षा लहान 4, 4पेक्षा लहान 2, 2पेक्षा लहान 1. आता अपूर्णांकाचा उतरता क्रम पण 8/15 मोठं, त्याच्यापेक्षा लहान 7/15, त्यापेक्षा लहान 4/15, त्यापेक्षा लहान 2/15, त्यापेक्षा लहान 1/15. अशा प्रकारे जो अंशाचा चढता उतरता क्रम असतो तोच अपूर्णांकाचाही चढता उतरता क्रम असतो. समच्छेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. समच्छेद म्हणजे छेद समान असतो. आता उदाहरणार्थ बघा, 2/5 अधिक 3/5 यांची बेरीज करताना काय करायचा, छेद आहे तोच लिहायचा, छेदाची बेरीज करायची नाही, छेद 5च लिहायचा. आणि अंशाची बेरीज करायची, 2 अधिक 3 5, 5/5 म्हणजेच 1 येतं. आता वजाबाकी करताना बघा, ही झाली बेरीज. आता समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी बघा. 5/9, उदाहरणार्थ 5/9 वजा 3/9. छेद आहे तसाच लिहायचा, 9मधून 9 घालवायचं आणि 0 लिहायचं नाही. छेद आहे तो 9, समान छेद आहे 9, आणि 5मधून 3 गेले किती राहिले, 2, म्हणजे वजाबाकी किती आली, 2/9. आता बघा, समूहाच्या संदर्भातील अपूर्णांक. वस्तू समूहाचे भाग करताना अपूर्णांकातील छेदाने समूहातील वस्तूच्या संख्येस भागा व आलेल्या भागाकारास अंशातील संख्येने गुणा. आता समजा 10 चेंडू आहेत बघा,
उदाहरणार्थ 10 चेंडूचा समूह आहे. त्याच्या 10 चेंडूपैकी 2/5 भाग म्हणजे किती हे काढायचं आपल्याला. तर काय करायचं, या 5ने 10ला भागायचं. 10 भागिले 5 किती आले, 5 दोन्ही 10 2 आणि त्याला अंशाने गुणायचं. गुणुले 2 बे दोन्ही 4 म्हणजे 10 चेंडूचा 2/5 भाग म्हणजे किती आला, 4 आले. 10 चेंडूचा 2/5 भाग म्हणजे किती आले, 4 आले. म्हणजे बघा काय 10 चेंडू आहेत, त्याचे किती भाग केले, 5 भाग केले समान. म्हणजे 5 भाग म्हणल्यावर 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग आणि 5 भाग. म्हणजे एका भागात किती किती चेंडू येते, 2 3 2 चेंडू येतात तिथं. मग एकूण किती भाग झाले, 5 समान भाग केले. एका भागामध्ये 2 हा तसेच टोटल बघा 10 आले एका चेंडू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेंडू आहेत, त्याचे 5 समान भाग केले. त्याच्यापैकी 2 भाग म्हणजे हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग. किती भाग झाले, 4 भाग झाले. किती किती आले, 4 आले चेंडू आले. आपण आता हे 10ला 5ने भागतो म्हणजे काय करतो, एका भागामध्ये किती चेंडू आहेत ते काढतो. आता बघ आपण इथं किती केले, 10 भागिले 5 म्हणजे काय काढलं आपण, हे एका भागामध्ये किती चेंडू आहेत ते काढलं. किती चेंडू आले, एका भागामध्ये 2 आले. 5 दोन्ही 10, एका भागामध्ये 2 चेंडू आले. असे किती भाग आहेत, 2 भाग आहेत. 2 भाग आहेत म्हणून गुणुले 2 बरोबर किती आले, 4 आले. अशा प्रकारे अपूर्णांकाच्या बाबतीतील महत्त्वपूर्ण बाबी आज आपण अभ्यासलेल्या आहेत. त्याच्यावर आधारित स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू.